नमस्कार, स्वागत है आपका। देख रहे हैं आप सी न्यूज भारत। आपके साथ मैं हूं श्वेता तिवारी। आज के दौर में जहां जन्मदिन का मतलब सजावट, पार्टी और डीजे बन चुका है, वहीं मलकापुर के नागरिक रुपेश गणेश बोम्बे ने अपने बेटे प्रयाग के पहले जन्मदिन को सेवा और संवेदना का पर्व बनाकर समाज के सामने एक प्रेरणादायक उदाहरण पेश किया। 23 दिसंबर 2025 को महाराष्ट्र के बुल्ढाना जिले के मलकापुर में रुपेश गणेश बोम्बे के बेटे प्रयाग का पहला जन्मदिन था। इस खास मौके पर उन्होंने पारंपरिक जश्न से हटकर समाज सेवा का रास्ता चुना। रुपेश बोम्बे आत्मसम्मान फाउंडेशन पहुंचे, जो इलाके में भटके हुए मानसिक रूप से बीमार लोगों को आश्रय, भोजन, कपड़े और दवाइयां उपलब्ध कराता है। अपने बेटे के जन्मदिन पर उन्होंने वहां रहने वाले सभी लोगों के लिए दोनों समय के भोजन की पूरी जिम्मेदारी ली। खास बात ये रही कि उन्होंने केवल आर्थिक सहयोग तक खुद को सीमित नहीं रखा, बल्कि स्वयं अपने हाथों से भोजन परोसने और खिलाने पर जोर दिया। आत्मसम्मान फाउंडेशन वर्षों से मानसिक रूप से बीमार और उपेक्षित लोगों की सेवा में जुटा हुआ है, जिससे ऐसे लोगों की इंसानियत और आत्मसम्मान सुरक्षित रह सके। ये भी एक कड़वी सच्चाई है कि सरकार आम नागरिकों के लिए कई योजनाएं चलाती है, लेकिन ऐसे सेवा संगठनों के लिए कोई विशेष योजना नहीं है। ऐसे में समाज सेवी और दानदाताओं के सहयोग से ही ये संस्थाएं अपनी कार्य आगे बढ़ा पा रही है। नमस्कार, माझं नाव रवी माडी। मी आत्मसन्मान फाउंडेशनला सेवा देत असतो। सेवा म्हटल्यानंतर आमच्या प्रभूजींचं अंघोळ, त्यांचं सकाळपासून जे दैनंदिन दिवसभराची दिनचर्या राहते, जेवण, नाश्ता वगैरे, त्यांचा झोपेपर्यंत सर्व देखभाल करायचं कार्य आमचं असते। तरी आमच्या या संस्थेला आतापर्यंत शासनाचं कुठलंही अनुदान नाही आहे। त्यासाठी आपण आपल्या सरळ मार्गाने संस्थेला मदत करू शकता। मदत करण्याचं माध्यम म्हणजे आपण लग्नानिमित्त, तेरवीचं किंवा आपल्या इतर वाढदिवस, जे आपलं भारतीय संस्कृतीला जे आपले सण वगैरे होतात, त्या निमित्तानं आपण यांना अन्नदान करू शकतो। कारण प्रभूजींना फक्त 2 वेळचं अन्नदान हे आमचं महत्त्वाचं ध्येय असते। आज जसं रुपेश बोम्बे सर मलकापूरचे यांनी आम्हाला पूर्ण दिवसाचे अन्नदान दिले। त्यांच्या मुलाचा वाढदिवस होता, त्यानिमित्त त्यांच्या मुलांना वाढदिवसाच्या आमच्याकडनं भरपूर खूप खूप शुभेच्छा। तशाच प्रकारे आपण सुद्धा सरळ हाताने आमच्या संस्थेला मदत करावी। तसेच प्रभूजींसाठी जुने कपडे वगैरे किंवा आपल्याला जे कपडे लागतात, आपल्या स्वतःसाठी कपडे म्हणा, इतर कोणत्याही वस्तू त्याच आमच्या प्रभूजींना लागत असतात। त्याप्रमाणे कपड्या प्रकारे इतर प्रत्येक वस्तूची आपण त्यांना मदत करू शकतो। हेच मी आपल्याला आव्हान करतो। दादा, तुमचं नाव काय? स्वप्नील पांडुरंग वेरुळकर। राहणारे कुठले तुम्ही? निमगाव। इथे कधीपासून आलेले आहे? तरी 1 वर्ष झालं। तुम्हाला म्हणजे काय त्रास होत होता तिथे? त्रास म्हणजे नेमकं म्हणजे झोपच नव्हती लागत। याच्या आधी सुजय पाटील यांची ट्रीटमेंट चालू होती, पण ते काही कारणास्तव बंद झाली, पैशाची अडचण होती। आता रेग्युलर चालू झालं, रात्री झोपतो मी, दिवसा पण झोप घेतो। आता तुम्हाला झोप येते? झोप येते, बाकी सेवा देतो मी इथं, आणि पूर्ण ठीक झालो। याच्या आधी फार विचित्र परिस्थिती होती। इथे तुम्हाला कोणी आणलं नेमका? माझी वडील घेऊन आले। मग आता तुम्हाला वापस न्याय करता वडील काही इच्छा नाही का त्यांची? नाही, ते तर म्हणतात तू आता इथं राहायलाच चालते। तरी मुलगा आहे 11वीला। तुमचा मुलगा? हां, इलेक्ट्रॉनिक घेतली त्यानं, कोठारी। मुलगी 6वीला आहे। पत्नी आहे, ते बेकरीवर पाव बनवते, केक बनवते। तुम्हाला भेटायला येतात का ते कधी भेटायला तुम्हाला? आता तुम्ही इथेच राहाल म्हणजे? हां, काय बरं, आता एक गोष्ट सांगा, इथे तुमचं म्हणजे दिनचर्या, तुम्ही दिवसभर कसं काय करता इथे? बस आता जेवण झालं म्हणजे आज थोडा आराम करायचा, पाणी घेऊन भरायचं, इथे थोडं साफसूफ करायचं, संध्याकाळी भाजी गिजी कापायची, सकाळी भाजी कापायची, वाळायचं, कपडे वगैरे आणून द्यायचे, पाणी भरायचं, थोडं जेवढं जे झाली ते आपल्याच्यानं तेल मात्र करायचं काम। माझं नाव मनीषा गजानन तेली, राहणार पुरा हर्दो, तालुका बोदवड, जिल्हा जळगाव। मी आईकडे राहते आणि इथे सेवा देते आणि स्वयंपाक करते, आणि महिला आहे, महिलांचं पूर्ण देखभाल करतात। त्यांना कपडे द्यायचे, त्यांची आंघोळी करायला सांगायची, साफसफाई करायला सांगायचं, आणि त्यांना
जेवण वगैरे आम्ही बघता एवढं सध्या 18 लेडीज आहे आणि 32 जेंट्स आहे. बुल्ढाना से सी न्यूज संवाददाता सीमा संदीप सावजी की रिपोर्ट। प्रयाग का पहला जन्मदिन सिर्फ एक पारिवारिक उत्सव नहीं बल्कि समाज को ये संदेश देने वाला अवसर बन गया कि खुशी का असली अर्थ जरूरतमंदों के चेहरे पर मुस्कान लाने में है। फिलहाल इस खास रिपोर्ट में इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।